दैठणा येथे श्री संत ठाकूरबुवांचा ऐतिहासिक परतवारी सोहळा उत्साहात संपन्न। भाविकांसाठी 40 क्विंटल खिचडीचा महाप्रसाद। दैठणा प्रतिनिधी। परभणी तालुक्यातील दैठणा येथे श्री संत ठाकूरबुवांचा ऐतिहासिक व श्रद्धास्थान मानला जाणारा परतवारी सोहळा काल अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडला। या वार्षिक सोहळ्यासाठी परभणी जिल्ह्यासह राज्यभरातून हजारो भाविकांनी हजेरी लावली होती। महिनाभराचे नियोजन अन ग्रामस्थांची एकजूट। परतवारी सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व ग्रामस्थ गेल्या महिनाभरापासून वारीचे नियोजन तसेच विविध व्यवस्थापनांमध्ये व्यस्त होते। बाहेरून येणाऱ्या एकाही भाविकाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची विशेष खबरदारी ग्रामस्थांनी घेतली। 40 क्विंटल खिचडी आणि चहा पाण्याची व्यवस्था। येणाऱ्या अलोट गर्दीचा विचार करून आयोजकांच्या वतीने 40 क्विंटल साबुदाणा खिचडी आणि चहा पाण्याची उत्तम सोय करण्यात आली होती। पहाटे 3 वाजेपासूनच मंदिर परिसरात भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या। मान्यवरांची उपस्थिती व दिंड्यांची रवानगी। या सोहळ्याला जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रांतील दिग्गज मान्यवरांनी उपस्थित राहून श्री संत ठाकूरबुवांचे दर्शन घेतले। दिवसभरात ठिकठिकाणच्या दिंड्या दैठणा नगरीत दाखल झाल्या। देवाचे दर्शन, काला आणि महाप्रसाद घेतल्यानंतर एक एक करून सर्व दिंड्या आपापल्या गावांकडे रवाना झाल्या। परिसरातील समाधी स्थळांचे दर्शन। दैठणा हे स्थान संत परंपरेचा महान वारसा जपणारे आहे। येथे श्री संत ठाकूरबुवा यांच्या मुख्य समाधीस्थळासोबतच त्यांच्याच परंपरेतील आणि संप्रदायातील पूजनीय संतांची दुसरी समाधी देखील विद्यमान आहे। परतवारी निमित्त आलेल्या भाविकांनी या दोन्ही पवित्र समाधीस्थळांचे दर्शन घेऊन कृतकृत्यतेची भावना व्यक्त केली। सोहळ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख आणि कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। ग्रामस्थांचे नियोजन आणि पोलीस प्रशासनाचे सहकार्य यामुळे कालचा परतवारी सोहळा अतिशय शिस्तबद्ध रीतीने संपन्न झाला। 500-600 वर्षाची ही परंपरा आहे। म्हणजे हे अद्भुत असा आपल्या जिल्ह्यातलं वैभव आहे असं म्हणायला हरकत नाही। पंढरपूरची परतवारी ही आळंदीला जाती, माऊलीला घेऊन देहूला जाती तुकाराम महाराजांनी तिथं, तसं हे आपल्या इथली ठाकूरबुवाची जी परतवारी होती आहे ही अशी कुठेही होत नाही। त्यामुळे असा अद्भुत सोहळा आहे हा। आणि दैठणेकरांचं नाही तर ह्या परभणी जिल्ह्याचं भाग्य आहे की आपल्याला हे सगळा सोहळा आनंद घ्यायला त्यांना मिळतो आपल्याला। त्यामुळं असा हा नेहमी व्हावा असं लोकांना वाटतं। परंतु आषाढीच्या निमित्तानं परतवारीचा कार्यक्रम हा दरवर्षी नित्यनेमानं चालणारा हा 500-600 वर्षापासूनची परंपरा ही नित्यनेमानं गावकरी चालवतात। ती त्यांच्यासाठी खूप मोठी वैभवाची गोष्ट आहे। त्यांना सर्वांना ह्या परतवारीचे आयोजन करणाऱ्यांना उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभावं अशी मी माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो। आणि ठाकूरबुवाची ही परतवारी निरंतर चालत राहील, ह्याच्यामध्ये काही कोणाला विचारायची, कोणा ज्योतिषाला विचारायची गरज नाही। आज कोणी हे, उद्या कोणी असेल, परवा कोणी असेल, जसं 500-600 वर्षापासून चालत आली म्हणल्यावर पूर्वी तर आपण नव्हतो, पण आता जे बी करणारे असतात त्या पूर्वी कोणीतरी होतं, आता हे आहेत, पुन्हा कोणीतरी होईल। परंतु ही निरंतर चालणारी ही सेवा आहे आणि ही अशीच अखंडित राहणार आहे। फक्त आपण आपल्या नित्य नियमानं या ठिकाणी या समाधीचं दर्शन घेऊन आपण कृतज्ञ व्हावं असं मला या निमित्तानं वाटतं। त्यांच्या माध्यमातून एकच सांगेल की परभणी जिल्ह्यामध्ये असा कार्यक्रम कधी कुठंच होत नाही। एवढाच परतवारीचा कार्यक्रम होतो आणि परतवारीचा कार्यक्रम असा होत असताना इतकं आनंदित वातावरण ह्या गावामध्ये असतं की त्या आनंदाला पारावार राहत नाही। किती आनंद होतो, लहान मुलापासून म्हाताऱ्या 100 वर्षापर्यंत म्हाताऱ्या माणसाचं सगळे या ठिकाणी झटतात, स्वतः घरच्यासारखं काम करतात आणि आनंदमय वातावरण ह्या दैठण्यामध्ये आणि कुठं बघायला भेटत नाही असं त्या ठिकाणी मला वाटतं। पुन्हा विशेष धीरजगीर बाबांचं एक संजीवनी समाधी ही आळंदीची संजीवनी समाधी ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे धीरजगीर बाबा संजीवनी समाधी आहे। आणि हे सगळे नेपाळमधून आलेले असे फिरत त्या ठिकाणी आलेले आहेत आणि यांनी संजीवनी समाधी या ठिकाणी घेतलेली आहे। आणि घेतली असल्यामुळे इतकं प्रसिद्ध ठिकाण आहे संजीवनी समाधी यांनी घेतली। ठाकूरबुवाचं तिथं ते दोघं गुरु शिष्याचं नातं ह्यांचं आणि नातं असल्यामुळं ही प्रसिद्ध ठिकाण झाले, संतांची भूमी झाली, साधूची भूमी झाली आणि असं प्रसिद्ध त्या ठिकाणी परभणीमध्ये ठिकाण साधू संतांचं समजलं जात आहे। तेवढे बोलतो बस। इतक्या पब्लिक आली यावर्षी, गेल्या वर्षीपेक्षा 1-1.5 पट जास्त लोक यावर आले। नव्या पिढीला असं आव्हान असेल की वावूयात का आता, कारण हे कार्यक्रम म्हणजे अतिशय चांगला कार्यक्रम आहे आणि जे सर्व तरुण पोरं आहेत ना 24 तास या ठिकाणी झटत आहेत। ती एक हप्ता झाला, 8 दिवसाला बघतो मी की 8 दिवसात तरुण पोरं सगळे त्या ठिकाणी पूर्ण झटत आहेत, आपल्या घरच्यासारखं त्या ठिकाणी झटत आहेत आणि झटून आजपर्यंत त्यांना झोपा नाही, दिवसभर संध्याकाळी रात्रभर सुद्धा अशी त्या ठिकाणी अवस्था आहे। बाकी काही नाही। व्यसनाधीन मुलं न होण्यासाठी एवढं एकच उदाहरण ठीक आहे किंवा संतांच्या संगतीत व्यसनाधीन मुलं नाही लागलं पाहिजे आणि संतांच्या संगतीत जर ती मुलं आली तर कसलीच व्यसनाधीन होणार नाहीत असं 100% मी खात्री सांगतो।
रामकृष्ण हरी. श्री संत बुवासाहेब महाराज ठाकूरबुवा हे पंढरीला आषाढीला जातात आणि श्री संत धीरजगिरी महाराज हे दोघंहीच महात्मे या ठिकाणी पंढरीहून आल्याच्या नंतर या परिसरातली मोगलाई मजली, महाराष्ट्रातली मोगलाई म्हणून या मराठवाड्याला ओळखलं जातं. इथली सर्व भक्त मंडळी आपल्या गुरुग्रही येऊन या ठिकाणी समाधीचा चरणस्पर्श करतात आणि दर्शन घेऊन या ठिकाणी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थाला प्राप्त करतात आणि आपल्या गृहस्थ आश्रमात आपल्या जीवनामध्ये सुखप्राप्ती करता जीव तळमळ करतो. आणि हे फक्त या ठिकाणी संताच्याच चरणाजवळ हे सुख आहे. या वारीचा उद्देश हाच आहे. म्हणून महाराष्ट्रातली, मराठवाड्यातली मंडळी या ठिकाणी आपल्या गुरुग्रही येऊन दर्शन घेऊन या ठिकाणी याला दर्शन सोहळा म्हटलं तरी हरकत नाही. ही सगळी व्यवस्था आमची ग्रामस्थ मंडळी दैठणा या ठिकाणी ही चहापान आणि फराळ व्यवस्था, भक्तांच्या आलेल्या लोकांची जी काही भक्तांची व्यवस्था आहे त्याच्यामध्ये दवाखान्याची व्यवस्था असेल. कारण ऐन वेळेला गर्दीमध्ये दर्शनात ज्यावेळेस समस्या येतील त्यावेळेस गावातली मंडळी सगळी धावून येते आणि या ठिकाणी त्यांची व्यवस्था केल्या जाते आणि ही सगळी व्यवस्था ग्रामस्थ करतात. पंढरपूरला गेल्यानंतर दैठणा या ठिकाणी ही परतीची वारी झाल्याशिवाय वारी पूर्ण होत नाही अशी एक जुनी आख्यायिका आहे. त्यानुसार या परिसरातले जवळपास भाविक भक्त या वारीसाठी दरवर्षी या ठिकाणी येत असतात. आणि दरवर्षी सोयी करता, तुमचा अनुभव काय आहे इथं? आता ही व्यवस्था तशी पूर्वी आमच्याकडं तरुण मित्र मंडळी मिळून एक चहा पाण्याची व्यवस्था आम्ही करत होतो पूर्वी. तर त्या मारुती मंदिराच्या ठिकाणी आठवडी बाजाराच्या मोकळ्या पटांगणामध्ये आमच्याकडून मागे पूर्वीपासून चहाची व्यवस्था होत होती. पण 2010ला थोडंसं आमच्या मधल्या काही तरुणाची एक मानसिकता तयार झाली. त्यामध्ये आज ते आपल्यात नाहीत. बालाजी मानाजी कछवे म्हणून एक आमचे तरुण युवक होते. अनावधानानं त्यांचं ते आता आपल्यात नाहीत. त्यांनी ही आम्हाला सगळ्याला एक संकल्पना आमच्या डोळ्यासमोर ठेवली आणि 2010 पासून या ठिकाणी फराळाची व्यवस्था करावी ही संकल्पना मांडल्यामुळं आम्ही सगळ्यांनी त्यांना होकार दिला. 2010ला आम्हाला किमान एक 5-7 क्विंटल साबुदाणा या ठिकाणी लागला होता. पण 2010 नंतर आतापर्यंत आमच्याकडे आता 40 क्विंटलच्या जवळपास पूर्ण साबुदाणा, शेंगदाणे, तेल, मिरची, आलू हे जर सगळं पाहिलं तर 40 क्विंटल 42 क्विंटल अन्नधान्य यावर्षी आमचं टोटल लागलेलं आहे. इकडे येणार आतापर्यंत तीर्थक्षेत्र विकास निधीमधून बऱ्याचपैकी 2010 पासून चांगल्यापैकी दरवर्षी किमान काही ना काहीतरी निधी आल्यामुळं एक भक्त निवास या ठिकाणी आपण उभं केलंय. पण भविष्यात इथं मोठाले 2-4 सभा मंडप या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या निवासासाठी निवासस्थान, शौचालय अशा व्यवस्था असणं गरजेचं आहे. आमदार, खासदार, मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. तर आमदार साहेबांनी या परिसरामध्ये, वरपुडकर साहेब होते, त्यांनी या परिसरात बेड करून दिलं. त्याच्यानंतर बायपास रस्ता करून दिला. त्याच्यानंतर तीर्थक्षेत्र विकासातून भक्तनिवास करून दिला. आणि आता खासदार साहेबांना 5 कोटी रुपयाचा निधी विकास कामासाठी या ठिकाणी टाकलेला आहे आणि त्याचं काम चालू आहे पर्यटन विभागाच्या मार्फत. पालकमंत्र्याकडे तीर्थक्षेत्र दर्जाची मागणी आम्ही मागच्या वर्षी केली होती. यावर्षी ते आल्या नाहीत. यावर्षी या निधीची मागणी करणार होतो. पण यावर्षी माननीय आमदार परभणीचे आपले राहुल पाटीलजी हे आले होते. त्यांच्याकडे आम्ही इथं एखादा व्यवस्था मंडप वगैरे असावा अशी केली. तर त्यांनी किमान एखाद्या कोटीची निधी DPTCतून देऊ असा आम्हाला शब्द आज या ठिकाणी दिलेला आहे. की आपण दरवेळेस बघतो आम्ही ही पंढरपूरला ज्यावेळेस यात्रा जास्त प्रमाणात भरते किंवा यात्रेला जास्त संख्या जाणाऱ्यांची संख्या जास्त असते त्यावेळेस या ठिकाणी येणाऱ्यांची संख्या जास्त. त्याचं कारण असं आहे की पंढरपूरची वारी ज्यावेळेस आपण करतो आता ही आषाढीची वारी, त्या प्रत्येक वारकऱ्याच्या मनात आणि परंपरा अशी आहे की ती वारी केल्यानंतर ही वारी ठाकरबुवांची वारी म्हणजे ह्या धाकट्या पंढरपूरची वारी केल्याशिवाय आषाढीची वारी पूर्ण होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी येणाऱ्यांची संख्या जशी पंढरपूरची यात्रा जास्त भरली जाईल, जास्त होईल, तशी इथली संख्या वाढत जाते. नंबर 2, ह्या भागामध्ये आता हळूहळू म्हणजे या वर्षीचा आम्ही अनुभव बघितला. या भागामध्ये आता हळूहळू वारकरी संप्रदायाच्या बाबतीत एक सकारात्मक वातावरण तरुण पिढीमध्ये त्यातली त्यात आपल्याला बघायला मिळते. आणि हे जे काही सीझन आहे, पाऊस व्यवस्थित पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि शेतकरी वर्गातलेच
वारकरी संप्रदायाचा आपण जर अभ्यास केला तर शेतकरी वर्गातलेच जास्तीत जास्त लोक या संप्रदायाला जोडलेले आणि म्हणून ही परंपरा त्यातले त्या ठाकरबुवांचं जे काही शिष्यमंडळ आहे, जे काही परंपरा ठाकरबुवांनी आतापर्यंत 300-400 वर्षामध्ये या ठिकाणी राबवली, त्याचा हा परिणाम आहे. आणि हळूहळू दैठणा हे गाव, मी आपल्याला सांगू इच्छितो की दैठणा हे गाव, दैठणा ही पावनभूमी श्री क्षेत्र तीर्थक्षेत्राचं गाव आहे. शासनाकडूनही या गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि अशाच पद्धतीनं या गावाला दर एकादशीला सुद्धा महिन्याच्या वारीला 2 वाऱ्या आहेत, संताची आणि देवाची. देवाच्या वारीला या भागातले वारकरी ज्या पंढरपूरला जातात आणि त्याच्यानंतर पुन्हा संताची वारी असते ते या वारीला, असेही 2-3 हजार लोक कमीत कमी दर महिन्याला या ठिकाणी दर्शनाकरता येत आहेत.